अर्थसंकल्प हा त्या नियमाच्या विपरीत आहे आणि राज्याचं असं काय संकट आहे अशा पद्धतीनं हे सगळं मांडण्याचं काम ते करायचे. मला आजही आठवतं, युतीचं सरकार गेलं, महाविकास आघाडीचं किंवा तेव्हाचं सरकार आलं आणि ते सरकार आल्यानंतर युतीच्या सरकारने कशा पद्धतीनं या ठिकाणी कर्ज वाढवलं असा एक व्हाईट पेपर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना हे माहीत नव्हतं की समोर राणे साहेब आहे. त्यांनी व्हाईट पेपर मांडला. एक तर राणे साहेबांकडे एक वेगळं CID खातं होतं, त्यांचं स्वतःचं होतं. त्यामुळे सरकारचा कुठलाही कागद तयार झाला तो मंत्र्याकडे पोचायच्या आधी राणे साहेबांकडे पोचायचा. त्यामुळे हा जो व्हाईट पेपर आहे हा छापायच्या आधी राणे साहेबांकडे होता. त्याचं उत्तर तयार होऊन